चितेजवळच्या लाकडावर असलेल्या रक्ताच्या डागावरून खुनाचा प्रकार उलगडण्यात पुणे पोलिसांना यश आलं। इंदापूरमधील तावशी गावात हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। कोणताही सक्षम पुरावा नसताना पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघड केला असून या प्रकरणी 2 आरोपींना देखील अटक करण्यात आली। वालचंदनगर परिसरात तावशी गावातील स्मशानभूमीत एक मृतदेह जळत होता। या चितेजवळ पडलेल्या लाकडावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग पडल्याची माहिती गावच्या पोलीस पाटलांनी 16 नोव्हेंबरला पोलिसांना दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तिथल्या स्मशानभूमीतील लोखंडी जाळीव पूर्णपणे जळलेले हाडे तसेच काही अंतर रक्त पडलेले दिसत होते। रक्ताचे डाग ताजे असल्याने हा खुनाचा प्रकार असू शकतो असा संशय पोलिसांना होता। पोलिसांनी लाकडे एका वखारीमधील असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर फलटण येथील गुणवरे गावातील एका वखारीत पोलिसांचे पथक पोहोचले। आरोपी दादासाहेब आणि विशाल हे दोघे अंत्यविधीसाठी लाकडे घेऊन गेल्याची माहिती तपासात मिळाली। त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी खुनाची कबुली दिली। जगतापेच्या नात्यातील एका महिलेकडे वाईट नजरेने बघत असल्याचा संशय आरोपी दादासाहेबाला होता। त्यामुळे त्याने मित्र विशाल याच्याशी संगनमत करून जगताप यांचा खून करण्याचे ठरवले। जगताप यांना 15 नोव्हेंबर रोजी मान तालुक्यातील सातोबाची यात्रा तिथे जाऊ असं सांगण्यात आलं। प्रवासात आरोपींनी इंदापूर येथील तावशी गावातील स्मशानभूमीजवळ गाडी थांबवली। तिथे जगताप यांच्या डोक्यात दांडके मारून त्यांचा खून केला। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेह स्मशानभूमीत जाळून टाकला। पोलिसांनी लाकडावर पडलेल्या रक्ताच्या डागावरून गुन्हा उघडकीस आणला आहे। पोलिसांच्या चाणक्षपणामुळे हा गुन्हा उघड झालाय।